कोण आहे? कोण अदानी? काय अदानीचे दलाल आहोत आम्ही? काय अदानीचे दलाल आहोत आम्ही? आता कुठे गेलं पाकिस्तान? आता कुठे गेल्या चौकशा? आता काय झालं? रोज पेपर फुटी तुमची सुरू आहे, इकडे ढगफुटी सुरू आहे, इकडे पक्ष फुटाफुटी सुरू आहे. आपलं काम, आपला कामाचा दर्जा, आपली क्वालिटी, तो मिसिंग लिंक. तर आपण जर मूलभूत कुठला जर विषय घेतला तर पाण्याचा प्रश्न घ्या. अध्यक्ष महोदय, पाण्याचा प्रश्न हे 2021च्या दरम्यान जलजीवन मिशन योजना 20-21च्या दरम्यान जलजीवन मिशन योजना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काहीतरी करतो आहोत आणि पहिल्यांदाच केंद्र सरकार राज्य सरकारला ही जलजीवन मिशन योजना ही पहिल्यांदा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देते अशा पद्धतीचा आविर्भाव आणि गाजावाजा करण्यात आला. यापूर्वी केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत, त्यांची मी आता नावं घेत नाही, पण त्यावेळेला 90% केंद्र सरकार आपला हिस्सा देत होतं आणि 10% राज्य सरकार किंवा लाभार्थी भरत होते. पण इथं तर फक्त 50%च केंद्र सरकार आपला हिस्सा देत होतं आणि गाजावाजा मात्र मोठा होता. 2024ची लोकसभेची निवडणूक झाली आणि केंद्र सरकारनं कळवून टाकलं की आता आम्ही तुम्हाला या पाणी योजनेकरता पैसेच देणार नाही. याच सभागृहामध्ये इथेच राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय उभे होते आणि त्यांना मीच प्रश्न विचारला की मुख्यमंत्री महोदय, राज्यामध्ये ज्या आता योजना सुरू आहेत त्या पूर्ण करण्याकरता आपल्याला किती रुपये खर्च येणार आहे? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की त्या योजना पूर्ण करण्याकरता 60,000 कोटी रुपये आपल्याला खर्च येणार आहे. नंतर एकदा सांगितलं की 40,000 कोटी रुपये खर्च येणार आहेत. या 40,000 कोटी किंवा 60,000 कोटीपैकी केंद्र सरकार किती देणार आहे? आता केंद्र सरकार देणार नाही, ते पैसे आपणच उभे करायचे आहेत, अशा प्रकारचं अधिकृत उत्तर या ठिकाणी मिळालं. आज संपूर्ण राज्यामध्ये पाणी योजनेचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. पाणी योजनेकरता पैसेच नाहीत आणि पाणी योजना पूर्णपणे त्या ठिकाणी आता बंद झालेल्या आहेत. ज्या पाणी योजना ज्या झाल्या त्याला 18%, 20%, 25% वाढीव दरानं ज्यांनी कोणी मान्यता द्यायची ती दिली, त्यांनी आपलं कमिशन खाऊन ते मोकळे झाले. त्या संदर्भातलं कमिशन मात्र प्रत्येकजण घेऊन मोकळा झाला. त्याचबरोबर ज्यांची मार्केटमध्ये 1 कोटी रुपयाचं मटेरियल घेण्याची, विकत घेण्याची पात्रता नाही, अशा लोकांना 200 कोटी रुपयाच्या योजनांची टेंडर दिली गेली. आणि या सभागृहामध्ये यापूर्वी देखील मी पुराव्यानिशी, सगळी नावानिशी त्या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत आणि त्या संदर्भामध्ये पाणी पुरवठा मंत्र्यांच्याकडं हक्कानं बैठक लावून घेतली आणि त्या सगळ्यांची नावं आणि माहिती दिली. बाकी काय होईल ते होऊ द्या, पण माझ्या जिल्ह्याचं सगळं सुरळीतपणे चालवा. स्वतः माननीय मंत्र्यांनी सांगितलं की आपण स्पेशल स्क्वॉड नेमतोय आणि स्पेशल स्क्वॉड नेमून 100% रत्नागिरी जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणी योजनेमध्ये मागे राहिला आहे. आपण त्याची चौकशी करू. पण ती बैठक झाली, स्क्वॉड काही गेलं नाही आणि त्याची काही चौकशी झाली नाही. तिसरी गोष्ट, रस्ते आज अवस्था काय? आज कालचा पाऊस पडला, हा पाऊस जास्तीत जास्त कोकणामध्ये पडला, इतर भागामध्ये देखील पडला. पण कोकणाचं जर बोलायचं झालं तर कोकणामध्ये आमची जास्तीत जास्त मागणी असते ती बांधकाम विभागाकडे मागणी असते. यापेक्षा काही फार मोठी आमची मागणी नसते, कारण मोठ्या प्रमाणामध्ये कमीत कमी अण्णा 4,500 ते 5,000 मिलीमीटर पाऊस हा कोकणामध्ये पडतोच पडतो आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याची धूप होते. आम्ही रस्ते मागितले, आपण रस्ते दिलेत नाही. आपण रस्ते दिलेत काही अंशी, ते फक्त आपल्या सत्ताधारी पक्षाच्याच फक्त सदस्यांना दिलेत, बाकीच्यांना दिलेत नाही. अरे तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्ही राज्याचे कस्टोडियन आहात, तुम्ही राज्यकर्ते म्हणून सगळ्यांच्याकडे समन्यायाने बघितलं पाहिजे, सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. एकाच घरामध्ये जर 4 भावंड असतील तर 2 भावंडांना तुम्ही त्या ठिकाणी बदाम, पिस्ता, खारीक खायला देणार आणि दुसऱ्या भावाला साधं अन्न सुद्धा देणार नाही. ते कुटुंब सशक्त कसं असेल? ते कुटुंब सुदृढ कसं असेल? ते कुटुंब बलवान कसं असेल? ते कुटुंब 100% बलवान आहे अशा पद्धतीचा पोकळ दावा करता येईल. परंतु त्यामधली 2 मुलं ही नेहमीच त्या ठिकाणी अशक्त असतील आणि 2 मुलं सशक्त दिसतील. आज तशाच पद्धतीची परिस्थिती आहे. गेल्या 3, 4, 5 वर्षामध्ये एकही पैसा तुम्ही रस्त्याला द्यायला तयार नाही, एकही पैसा द्यायला रस्त्याला तयार नाही. मग ते जिल्हा परिषदेचे रस्ते असतील, ते ग्राम व्हीआर असतील, ते ओडीआर असतील, ते एमडीआर असतील, ते स्टेट रोड असतील, नाहीतर आणखीन कुठला मुंबई गोवा हायवे असेल. मुंबई गोवा हायवे 2011 साली सुरू झाला आणि 2011 सालापासून या सभागृहामध्ये
प्रत्येक मंत्र्यानं सांगितलंय की आम्ही डिसेंबर 2012ला करू, 13ला करू, 14ला करू, 15ला करू, 16ला करू. आज 2026 आला, आज त्या रस्त्याचा पूर्ण झाल्याचा पत्ता सुद्धा नाही. तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतनं आम्हाला 1 किलोमीटर पण पैसा द्यायला तयार नाही. तुम्ही बजेटमध्ये आम्हाला PWD कडून 1ही रुपया द्यायला तयार नाही. आज इथे रवींद्र चव्हाण हजर नाही आहेत. हे रवींद्र चव्हाण मंत्री झाले, स्वतः मंत्री झाल्यानंतर याच सभागृहामध्ये मी त्यांना सांगितलं की तुम्ही या, राजकीय मतभेद काही असतील, मी ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाचे सरकार पाडून तुम्ही पक्षाचे मंत्री झालात, हरकत नाही. माझ्या कोकणातला बरेच वर्षानंतर बांधकाम मंत्री झालाय आणि बांधकाम मंत्री झाल्यामुळं कोकणाच्या अपेक्षा वाढल्या आहेत, आमच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कोकणाकरता काहीतरी करा. मी स्वतः सगळे राजकीय आरोप प्रत्यारोप सहन करून माझ्या लोकांचा रोज घेऊन मंत्री माझ्याकडे लवकर येतोय म्हणून त्यांच्या स्वागताला परशुरामच्या घाटामध्ये मी उभा राहिलो. माझे सहकारी शेखर निकम सुद्धा तिथं होते. मी स्वतः उभा राहिलो, मी त्यांच्या गाडीमध्ये बसलो, माझ्यावर टीका झाली, आरोप झाले, पण माझा हेतू स्वच्छ होता. भल्या माणसानं 2.5 वर्षाच्या या कालावधीमध्ये 1 किलोमीटर सुद्धा रस्त्या डांबरीकरणाला पैसे दिलेले नाही. 1 किलोमीटर सुद्धा डांबरीकरणाकरता पैसे दिलेले नाही. आज कोकणातल्या रस्त्यांची एवढी वाईट अवस्था आहे, इतकी वाईट परिस्थिती आहे आणि म्हणून आता तर अधिक वाईट होईल. आणि म्हणून सरकारला माझी विनंती आहे की माझ्यासारखा माणूस संपूर्ण कोकणामध्ये एकमेव विरोधी पक्षाचा आमदार निवडून आलाय. आज सर्व कोकण तुमच्या पाठीशी उभा आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा तुमच्या पक्षाचे लोक नसतील का? तुमच्या विचारांचे लोक नसतील का? तुमच्या आघाडीतले कार्यकर्ते माझ्या मतदारसंघामध्ये नसतील का? पण मी विरोधी पक्षाचा आहे म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये एकही पैसा द्यायचा नाही. हरकत नाही, जरूर देऊ नका, काही माझ्या मतदारसंघात देऊ नका. शेवटी नियती प्रत्येक गोष्टीचा विचार करेल. पण एका गोष्टीचं भान ठेवा, आयुष्यभर काँग्रेसचं सरकार या राज्यामध्ये आणि या देशामध्ये आहे. काँग्रेसची राजकीय सभ्यता ही विसरू नका, ही विसरू नका. आम्ही निवडून आलो, काँग्रेसवाल्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा आम्ही याच्यापेक्षा डरकाळ्या फोडत होतो, काँग्रेसवर टीका करत होतो, आरोप करत होतो, झोड उठवत होतो. आमचं त्यावेळेला वय ते तारुण्यामध्ये बहरामध्ये मी असताना कशाचीही मी पर्वा करत नव्हतो. पण काँग्रेसच्याकडे गेल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते बसायचे, ते मंत्र्यांना सांगायचे की ह्याचं काम करू नका, हा आपल्या पक्षावर टोकाचं तोंड सुख घेतो, हा आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना खूप मोठा छळतो. मी कोणालाच छळत नाही, पण छळतो असं धरा. काँग्रेसवाल्यांचं उत्तर ऐकून ठेवा. काँग्रेसचे मंत्री म्हणायचे आपण लोकशाही मानतो आणि यांना लोकांनी निवडून दिलेलं आहे, यांनी काम आणलंय ते लोकांचं आणलंय, यांनी व्यक्तिगत काम आणलेलं नाही. आणि म्हणून लोकशाहीमध्ये आपण जे काम करतो निवडून आलेल्या माणसाचं, ते लोकांचं काम करतो, त्याचं काम करायलाच हवं. ही काँग्रेसच्याकडची सभ्यता होती, आपल्या महाराष्ट्राची सभ्यता आहे, ही महाराष्ट्राची सभ्यता आहे. मी सांगितलं होतं याच्यापूर्वी पण कधीतरी एकदाच फक्त मी बोललो होतो. माझ्या 35 वर्षाच्या दीर्घकालीन या राजकीय प्रवासामध्ये संपूर्ण सगळ्या खात्यां मिळून 15 पत्र सुद्धा बदलीची कोणाची नसतील, 5 सुद्धा नसतील, पण जबाबदारीने बोलताना मी 15 बोलेन. जर कोणाकडे गेलो तर विकास कामांकरताच फक्त मी जायचो, यापेक्षा मी कोणाकडे जात नव्हतो. आणि म्हणून तुम्ही सुद्धा हा विचार करा की तुम्हाला सर्वांना न्याय द्यायचा आहे की केवळ सत्ता ही आपलीच आहे आणि आपल्याकरताच राबवायची आहे काय, याचा विचार तुम्ही करा. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी महावितरणच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही मुद्दा उपस्थित केलेला आहे. अध्यक्ष महोदय, आपण त्या ठिकाणी स्मार्ट मीटर जबरदस्तीनं बसवणार नाही म्हणून आपण सांगितलं. इथंच माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी प्रश्न विचारला होता आणि त्यांनी देखील मनमोकळेपणे मला उत्तर दिलं होतं की माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमचे लोक जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बसवत आहेत. आमच्या कोकणामधली बहुतांशी घरं बंद आहेत, लोक चाकरमानी म्हणून मुंबई पुण्याकडे आहेत, त्यांची घरं जबरदस्तीनं उघडून त्यांच्या घरामध्ये मीटर बसवतायत. याबद्दल तुमची भूमिका काय? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की कोणाच्याही घरामध्ये आम्ही जबरदस्तीनं मीटर बसवणार नाही. आज जबरदस्तीनं मीटर बसवून या ठिकाणी आपण ते डिजिटल मीटर बसवलेले आहेत. कोण आहे? कोण? अदानी? काय अदानीचे दलाल आहोत आम्ही? अदानीचे मीटर सकाळ संध्याकाळ बसवायला, ते मीटर बसवल्यामुळं लाईट बिल कमी येईल सांगितलं. कितीतरी लाईट बिल त्या दिवशी सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाच्याच कोणतरी तर महिला आमदार म्हणाल्या की पूर्वी मला 22-23 हजार बिल येत होतं, आता 3-4 लाख रुपये बिल यायला लागलं, असं ते तिथं त्या ठिकाणी सांगत होत्या. आज आपण ते मीटर बसवलेत, आपण ते मीटर बसवलेत, लोकांना रिलीफ मिळायच्या ऐवजी लोकांना फार मोठा त्रास होतोय. आपण काय सांगितलं या सभागृहामध्ये 2030 साली 100% प्रत्येकाच्या घरामध्ये आम्ही सोलर लाईट त्या ठिकाणी देणार आणि 2030ला विनामूल्य लाईट लोकांना देऊ. त्याची सुरुवात या सभागृहात आजपासून मी जाहीर करतो. अशा पद्धतीचं वक्तव्य तुमच्याकडून झालेलं आजही रेकॉर्डवर आहे. आज आपण जर बघितलं तर 2030 साली सोडा, कुठले सोलर लाईट बसतायत?
तुमच्या सोलर लाईट योजनेचा तुम्ही किती मोठेपणा सांगा, तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं, तुमचं कौतुक झालं, तुमचं काय तिकडं गिनीज बुक वर्ल्डमध्ये काहीतरी नाव गेलं, ठीक आहे, आम्हाला आनंद आहे, आमच्या राज्याचा मोठेपणा आहे. पण तुमच्या ह्या सोलर लाईटचा आणि तुमच्या या डिजिटल मीटरची योजना म्हणजे कृषी आपण योजना जी होती विमा योजना, 1 रुपया शेतकऱ्याला शेतकऱ्यानं भरायचा आणि आम्ही सगळे पैसे शेतकऱ्याला विमा कंपन्यामार्फत देणार हे सांगितलं. ती योजना तुम्ही आज बंद केली. फायदा कंपन्यांचा लाखो करोडो रुपये कोटी तुम्ही केलात, शेतकऱ्यांना मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. तसंच हे तुमच्या सोलर लाईटचं झालंय, सोलर पंपाचं झालंय. तुम्ही ॲडव्हान्समध्ये पैसे इतके भरून एवढे पैसे लोकांचे गोळा केलेत आणि लोकांना मात्र आता वेळेवर त्या ठिकाणी लाईट मिळत नाही. या मुंबईमध्ये मला आठवतंय, या मुंबईमध्ये एकदा कधीतरी आम्ही पलीकडच्या बाजूला होतो, एकदा मुंबईमध्ये कधीतरी लाईट गेला होता. जितेंद्रजी तुम्हाला आठवतं काय बघा, एकदा मुंबईमध्ये लाईट गेला होता, हे सभागृह अख्खं दणाणून सोडलं होतं लोकांनी. या सभागृहामध्ये विरोधी पक्षानं त्यावेळेला पाकिस्तानशी संबंध जोडण्यापर्यंत आरोप केले होते आणि चौकशी वगैरे नेमली गेली होती. गेले 2-3 महिने मुंबईमध्ये सुद्धा सारखा लाईट जातोय, ग्रामीण भागामध्ये जातोय तो जातोय, पण मुंबईमध्ये सुद्धा सातत्यानं लाईट जातोय. हे तुम्हाला प्रामाणिकपणे कबूल करावं लागेल. न पेक्षा मुंबईमध्ये कधीही लाईट जात नव्हता, विद्युत प्रवाह खंडित होत नव्हता. आता सकाळ संध्याकाळ मुंबईमध्ये कधीही लाईट जातो. आता कुठे गेलं पाकिस्तान? आता कुठे गेल्या चौकशा? आता काय झालं? का जातोय लाईट? आपण अदानीला सगळ्या गोष्टी दिल्या. टाटाचं पॉवर हाऊस चालू आहे की नाही मला माहित नाही, कारण मुंबईला टाटा लाईट त्या ठिकाणी पुरवत होती आणि म्हणून तोपर्यंत सगळं व्यवस्थितपणे चाललं होतं. आता काय झालं त्याचा विचार तुम्ही सर्वांनी केला पाहिजे. राज्यामध्ये रोजगाराचा प्रश्न तसाच आहे, महिला अत्याचाराचा प्रश्न तसाच आहे, तरुणांची तर भवितव्य तुम्ही सगळे अंधारातच त्या ठिकाणी घालत. रोज तुम्ही पेपर फुटतायत, तुमचे रोज पेपर फुटतायत, रोज पेपर फुटी तुमची सुरू आहे. इकडे ढगफुटी सुरू आहे, इकडे पक्ष फुटाफुटीची सुरू आहे आणि तिकडे तुम्ही पेपर फुटायचं काम चालू आहे. राज्यामध्ये संशय निर्माण झालाय, राज्यामध्ये संशय निर्माण झालाय. हे पेपर नेहमी कसे फुटतात, ही पेपर तपासणारी यंत्रणा, पेपर त्या ठिकाणी काढणारी यंत्रणा आणि त्याचबरोबर आपण प्रत्येक भरती करता प्रायव्हेट एजन्सी नेमलेली आहे. ही प्रायव्हेट एजन्सी काही ठराविक लोकांना फायदे करून देण्याकरता तर हा उद्योग करत नाही ना, हा उद्योग करत नाही ना. गोरगरिबांच्या पोरांना शेवटी न्याय मिळणार नाही, आपल्यालाच फक्त हा त्या ठिकाणी फायदा व्हावा याच्याकरता म्हणून आपण कुठे हा उल्लेख करत नाही ना, याचा विचार करा. म्हणून अध्यक्ष महोदय, काल सुद्धा आपण बघितलं मुंबईमध्ये एवढा पाऊस पडला, हाहाकार झाला, किती माणसं मेली, अख्खी मुंबई तुंबली, अख्खी मुंबई जाम झाली, कोकण जवळ पाण्याखाली गेलं. 2-3 दिवस तिकडची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आणि म्हणून काही ठिकाणी पाऊस पडला तिथे भरपूर पडला. आपलं काम, आपल्या कामाचा दर्जा, आपली क्वालिटी, तो मिसिंग लिंक सांगतोयच की आपली कामाची काय क्वालिटी आहे. मकरनाबा, कामाची क्वालिटी काय आहे, आपलं काम काय चांगलं आहे, आपलं भाषण काय. आम्ही त्या ठिकाणी फ्रान्सची टेक्नॉलॉजी आणली, आम्ही जपानची टेक्नॉलॉजी आणली आणि हे फ्रान्सनी जपानची टेक्नॉलॉजी आणली तुम्ही. वरून सगळं पाणी कोसळतंय, दरडी कोसळतायत आणि म्हणून आता मला असं वाटतं की कुठेतरी आपण सर्वांनी राज्याचा विचार केला पाहिजे. भ्रष्टाचार कमी करून आम्ही ह्या राज्याचे विश्वस्त आहोत, आम्ही या राज्याचे कस्टोडियन आहोत. म्हणून अध्यक्ष महोदय, पाणी असेल, रस्ते असतील, वीज असेल, रोजगार असेल, महिला अत्याचार असतील, तरुणांची पेपर फुटी असतील, शेतकऱ्यांची आत्महत्या असेल किंवा अघोषित लोड शेडिंग असेल, या सगळ्या बाबतीत लोकांना चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा देणं